साजरा केला जातोय आणि ज्याचा आज मुख्य दिवस आहे। पहाटे काकड आरतीनंतर साईबाबांची प्रतिमा, पोथी आणि विणा मिरवणुकीनं उत्सवाला सुरुवात झाली आहे। साईबाबांनी शिर्डीमध्ये रामनवमी सुरू केली होती, त्याला आता 114 वर्ष झाली आहेत आणि आज दिवसभरात त्या निमित्तानं विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। साई भक्त अगदी देशभरातून दर्शनासाठी दाखल झालेत। साई मंदिर आज दर्शनासाठी रात्रभर खुलं राहणार आहे। पहाटेच्या काकड आरतीनंतर शिर्डीमध्ये रामनवमी उत्सवाला सुरुवात झालेली आहे। काकड आरतीनंतर साईबाबांची प्रतिमा, विणा आणि पोथीची मिरवणूक या ठिकाणी साई संस्थांच्या वतीने संपन्न झाली आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने आजचा हा जो उत्सवाचा मुख्य दिवस आहे, या मुख्य दिवसाला सुरुवात झालेली आहे। दिवसभरात अनेक धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन आज साई संस्थांच्या वतीने करण्यात आलेलं आहे। तर साई संस्थान आणि शिर्डी ग्रामस्थ यांच्या संयुक्तपणे हा जो उत्सव आहे दरवर्षी शिर्डीमध्ये साजरा केला जातो आणि लाखो साई भक्त शिर्डीत आज साईबाबांना राम स्वरूप मानून दर्शन घेत असतात। एकंदरीत जर आपण आता ही सगळी जे दृश्य बघितली तर देशभरामध्ये राम नवमीचा जो उत्सव आहे तो मोठ्या धूमधडाक्यात साजरा होत असताना साईबाबांच्या शिर्डीत देखील रामनवमीचा उत्साह बघायला मिळतोय। सचिन बनसोडे, साम टीव्ही न्यूज, शिर्डी, अहिल्यानगर।